ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। एका स्कूल व्हॅन चालकाने अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता त्याला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान आरोपींनी आपल्या स्कूल व्हॅन मध्येच या चिमुकलीचा छळ केल्याची माहिती समोर आली आहे। ही बाब निष्पन्न होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान तपासात आणखी एक गंभीर बाब उघड झाली आहे। संबंधित स्कूल व्हॅन चालकाकडे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही अधिकृत आरटीओ परवाना नव्हता। नियमांची पायमल्ली करत तो बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करत होता। या प्रकरणी आरटीओ विभागाने 24,000 रुपयांचा दंड ठोठावला असून गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे। या घटनेमुळे बदलापूर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये भीती आणि तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही बदलापूरमध्ये शाळेतील एका कर्मचाऱ्याने चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती। त्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। त्या कडू आठवणी ताज्या असतानाच पुन्हा एकदा बदलापुरात अशी घटना घडल्याने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे। त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे। हा अत्याचार कुठे घडला म्हणजे संपूर्ण प्रकार काय असं सांगितलं जात आहे। सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडून मिळालेली आहे। ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती। मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती। त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत। पण संपूर्ण प्रकरण काय, कारण की फिर्यादीने काय माहिती दिली, संपूर्ण प्रकरण काय? नाही, सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। ही शाळा अधिकृत आहे का? त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।